ठीक आहे, आपण महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातली जी 10 प्रकरणं आहेत त्यातली 5 प्रकरणं झालेली आहेत. मोस्टली 9 प्रकरणापर्यंत येण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहे, किंवा 8 पण झाले तरी खूप आहे. आणि 10वं प्रकरण मी सांगितलं की मला जसा वेळ मिळेल मी ऑनलाईन ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 6वं घेऊ आपण आता. संस्थांद्वारे वित्त पुरवठा आणि भांडवली बाजार, म्हणजे थोडक्यात नाणे बाजार आणि भांडवली बाजार किंवा भारतीय वित्त बाजार याच्याबद्दल चर्चा केलेली आहे या प्रकरणामध्ये. बँकिंग संस्था, त्याच्यानंतर सूक्ष्म वित्त पुरवठा, वार्षिक पतयोजना आणि आपण जे जिल्हा स्तरावरचं अग्रणी बँक योजना सारख्या योजना राबवतो त्याच्यावर सुरुवातीला काही एक टिपिकल माहिती दिलेली आहे. त्यातला आपण एक एक मुद्दा घेऊया. पहिला प्रश्न आहे, वित्तीय सेवा क्षेत्राचे राज्याच्या एकूण मूल्यवृद्धीतील योगदान किती टक्के आहे? म्हणजे जर जीडीपी किंवा जीव्हीए ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन जर विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये वित्तीय क्षेत्राचं सेवा क्षेत्राचं योगदान किती आहे? तर ते 10.4% आहे. वित्तीय सेवा क्षेत्राचे सरासरी योगदान 10.4% आहे. पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. राज्याचं विचारलंय तर राष्ट्रीय वित्त सेवा क्षेत्रातील राज्याचा सरासरी वाटा वित्तीय सेवा क्षेत्राची राज्याच्या एकूण मूल्यवृद्धीतील 10.4 आहे. एकूण देशाची वित्तीय सेवा क्षेत्राचा जर विचार केला तर 24% वाटा राज्याचा आहे असं पण आपल्याला सापडतंय. एकचं एक उत्तर आहे 10.4. राज्यातील बँकिंग कार्यालयांच्या वर्गीकरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती टक्के आहेत, खासगी बँका किती टक्के आहेत आणि प्रादेशिक ग्रामीण बँका किती टक्के आहेत असं विचारलेलं आहे. तर सार्वजनिक बँकिंग संस्थांमध्ये पहिला पॅरेग्राफ 54% बँका सार्वजनिक आहेत, 33% बँका खासगी आहेत आणि प्रादेशिक ग्रामीण बँका 6% आहेत. विदेशी बँकांचं प्रमाण 1% आहे. कार्यालयांच्या संख्येवर आधारित आहे, म्हणजे किती ब्रांचेस आहेत किंवा किती ऑफिसेस आहेत त्याच्यावरनं. तर 54, 33, 6 असं उत्तर सापडतंय. 2चं 2 उत्तर आहे. खालील योग्य जोड्या लावा. राज्यातील एकूण एटीएम पैकी ग्रामीण, निमनागरी आणि नागरी भागात किती एटीएम आहेत? तर नागरी भागामध्ये 66%, निमनागरी 21% आणि ग्रामीण भागामध्ये 13% एटीएम सध्या आहेत. आपण सध्या एकाच 2 असं प्रमाण ठेवलेलं आहे. जर एक नागरी भागात टाकलं तर 2 ग्रामीण आणि निमनागरी भागामध्ये टाकलं पाहिजे असं आपण नियम करून ठेवलेला आहे. पण तो नियम करण्याआधी पण एटीएम स्थापन झालेले असल्यामुळे नागरी प्रमाण जास्तच आहे. 66%, मग 21% आणि मग 13% असं प्रमाण आपल्याला सापडतं. ग्रामीणचं विचारलंय, ग्रामीणचं 13 म्हणजे एचं 2 आहे. मग विचारलं निमनागरी 21, बीचं 1 आहे आणि नागरी विचारलंय 66, सीचं 3 आहे. 3चं 1 उत्तर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जिल्हा हा सेवा क्षेत्र पद्धतीचा घटक म्हणून निश्चित केलेला आहे आणि अग्रणी बँक योजनेमध्ये आपण त्याला युनिट मानलेलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही राज्यस्तरीय बँकर्स समितीची संयोजक बँक आहे. आता वार्षिक पतनियोजनामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने, एकदम वरची लाईन आहे बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने जिल्ह्यातील प्रत्येक गावात कर्ज उपलब्धतेची हमी देण्यासाठी सेवा क्षेत्र पद्धत स्थापित केली असून जिल्हा हा सेवेचा घटक निश्चित केलेला आहे. गाडगिळ समिती अग्रणी बँक योजना. शेवटची लाईन, बँक ऑफ महाराष्ट्र ही राज्याची संयोजक बँक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. जर राज्यस्तरीय आराखडा बनवायचा आहे तर बँक ऑफ महाराष्ट्र ही काम करणार. दोन्ही विधानं बरोबर आहेत. पॅराग्राफ परत वाचतो. 10.4% एवढा वित्तीय सेवा क्षेत्राचा वाटा आहे जीव्हीए मध्ये. राज्याचा राष्ट्रीय सेवा क्षेत्रामध्ये 24% वाटा आहे. सार्वजनिक बँका 54, खासगी बँका 33, लघुवित्त बँका 6%, प्रादेशिक ग्रामीण बँका 6% आणि परकीय बँका 1% आहेत. त्याच्यावर पण असं दिलेलं आहे की 8.8% एवढी कार्यालये देशातली राज्यात आहेत, हे आपण वर बघितलेलं आहे. प्रति लाख लोकसंख्येमागे 22 एटीएम आहे, त्याच्यावर पण वर आपण एक प्रश्न बघितला. 66% नागरी
21% निमनागरी आणि 13% ग्रामीण भागामध्ये एटीएम आहेत. वार्षिक पत योजनेमध्ये आपण आता वाचलं, जिल्हा हे एकक आहे. बँक ऑफ महाराष्ट्र संयोजक बँक आहे. सूक्ष्म वित्त पुरवठा नाबार्डद्वारे राज्यात 1992 पासून स्वयंसहाय्यता गट बँक जोडणी कार्यक्रम राबवण्यात येतो. एवढंच एक लाईन आहे, बाकी काही महत्वाचं नाहीये. वित्तीय समावेशन या सदरामध्ये एक योजना दिलेली जनधन योजना, दुसरी दिलेली आहे मुद्रा योजना, तिसरी दिलेली आहे विश्वकर्मा कारागिरांसाठीची योजना. 5वा प्रश्न आहे, प्रधानमंत्री जनधन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनुदान देणे, सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर वित्तीय सेवा पुरवणे, स्टार्टअप आणि महिला. काय असेल? सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर वित्तीय सेवा पुरवणे, त्यांचं वित्तीय समावेशन करणे आहे. 2 उत्तर आहे. प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेद्वारे बँक खाती, रक्कम हस्तांतरण, पतपुरवठा, विमा, निवृत्ती वेतन इत्यादी वित्तीय सेवा प्रदान केल्या जातात. 6वा प्रश्न, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत राज्यातील टिंब लाख लाभार्थ्यांना एकूण टिंब कोटींचे कर्ज वाटप करण्यात आलेले. 20.14 लाख लाभार्थी आहेत आणि जवळपास 19,000 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले. दुसरं ऑप्शन उत्तर आहे 19,392. 7वा प्रश्न, जोड्या लावा. जनधन योजना, मुद्रा योजना, विश्वकर्मा योजना. वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे जनधनच काम आहे. सूक्ष्म उद्योगांना मुद्रा योजनेचं काम आहे आणि कारागिरांसाठी विश्वकर्मा योजनेचं. जे आहेत तसेच ऑप्शन्स आहेत. 1, 2, 3, 7चं 2 उत्तर आहे. इकडे वाचूया आपण. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा मुख्य उद्देश, प्रमुख उद्देश सूक्ष्म उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे आहे. मायक्रो युनिट्सना रिफायनान्स करते. भारतातील कारागीर समुदायाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी त्यांना कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू झालेली आहे. 2 शब्द महत्त्वाचे, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य. खालील विधाने पहा, योग्य पर्याय निवडा. प्रधानमंत्री जनधन योजनेत आतापर्यंत 5 कोटी बँक खाती उघडण्यात आलेली आहेत. हे आपण अंदाज घेतला होता वरच्या लेक्चरमध्ये. 3.61 कोटी बँक खाती उघडण्यात आलेली आहेत. ठीक आहे, आपण 11, 11.5, 11.25 कोटी लोकसंख्या विचारात घेतली. जवळपास 1/3 एवढी खाती उघडली गेलेली आहेत. 3.61 कोटीच्या आसपास कुठेतरी आकडा आहे. तर हे विधान चूक आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांसाठी आर्थिक सहाय्य, कौशल्य विकास प्रशिक्षण देते. बरोबर आहे. फक्त बी विधान बरोबर आहे. 8चं 2 उत्तर असेल. वित्तीय समावेशन, वरचं पॅराग्राफ वाचतो. वंचित आणि अल्प उत्पन्न गटांना किफायतशीर वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे आणि वेळेवर पुरेसे कर्ज उपलब्ध करून देणे, याच्यासाठी आपण फायनान्शियल इन्क्लुजन, जनधन, अटल पेन्शन योजना, मुद्रा योजना, सुरक्षा बीमा योजना, विश्वकर्मा योजना अशा योजना राबवल्या जातात. 3.61 कोटी बँक खाती उघडण्यात आले असून त्यापैकी 55% खाती ग्रामीण आणि निमनागरी भागातील आहेत. 15,000 कोटी रक्कम शिल्लक पडलेली याच्यामध्ये. 2.53 कोटी रुपे कार्डचे वाटप करण्यात आलेले आहे. जवळपास 2.5 कोटी रुपे कार्ड पण दिलेले आहेत. विश्वकर्मा योजना, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुलभ कर्ज, वित्तीय सहाय्य द्यायचं आहे. 20.14 लाख लाभार्थ्यांना 19,392 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलेलं आहे. देश पातळीवर जेवढं कर्ज देण्यात आलेलं आहे त्यातलं 9.5% वाटा राज्याचा आहे, अशी पण एक लाईन देऊन ठेवलेली आहे. कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे. RIDF, त्याच्यानंतर भांडवली बाजार, त्याच्यानंतर कमोडिटी एक्सचेंज, त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड आणि विमा. म्युच्युअल फंड मध्ये आता सलग दोन एक प्रश्न विचारले गेलेले होते आणि विमा क्षेत्र याच्या संदर्भात काही प्रश्न आहेत ते बघूया. 9वा प्रश्न आहे, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी कधी सुरू करण्यात आलेला? 95-96 हा प्रश्न विचारला गेलेला आहे.
31 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय शेअर बाजाराचे बाजार भांडवल टिंब लाख कोटी आणि मुंबई शेअर बाजाराचे टिंब लाख कोटी होते. तर 387 लाख आणि 384 लाख. मार्केट कॅपिटलायझेशन याच्या अँगलने राष्ट्रीय शेअर बाजाराचं जास्त आहे आता, आधी मुंबई शेअर बाजाराचं होतं. आता राष्ट्रीय शेअर बाजाराने नॅशनल स्टॉक एक्सचेंजने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला मागे टाकलेले. 387 लाख कोटी असं दिसतंय त्याच्यामध्ये आकडा. त्याच्यानंतर दिलेलं आहे म्हणजे याचं उत्तर 2 आहे, 10चं 2. 11वा प्रश्न आहे, प्राथमिक बाजारात काय होतंय, दुय्यम बाजारात काय होतंय. प्राथमिक बाजारात आपल्याला माहिती आहे IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग दिले जातात. प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीसाठी गुंतवणूकदारांचा सहभाग, कंपन्यांना समभाग आणि बॉन्ड्स विक्रीद्वारे भांडवल उभारण्यास मदत. 2 उत्तरे प्राथमिक बाजाराचं. प्राथमिक बाजारामध्ये समभाग म्हणजे शेअर्स आणि बॉन्ड्स हे IPOच्या माध्यमातून विकले जातात. यांची नंतर खरेदी विक्री पहिल्या ऑप्शनमध्ये. एक, प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीसाठी गुंतवणूकदारांचा सहभाग हे दुय्यम बाजारात होत असतं. मग बीचं 2 आहे, सॉरी बीचं 1, एचं 2. आणि म्युच्युअल फंड वैविध्यपूर्ण गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांकडून निधी संकलन. म्युच्युअली सगळे लोक पैसे टाकतात त्याच्यामध्ये, म्हणून सीचं 3 आहे. 1 उत्तर आहे 11चं. 12, विमा क्षेत्र बचतीला प्रोत्साहन देऊन दीर्घकालीन भांडवल निर्माण करते. बरोबर, विमा क्षेत्र हे बचतीला प्रोत्साहन देत असते. 2023-24 मध्ये राज्यातील एकूण वायुविमा व्यवसायात खासगी विमा कंपन्यांचा वाटा 61.5% होता. हा प्रश्न विचारला जाण्याची पण प्रॉबॅबिलिटी आहे. खासगी नाही, LICचा 61.5% वाटा आहे. विमा क्षेत्रात किती FDI ला परवानगी आता? विमा क्षेत्रामध्ये नाही, LIC मध्ये 74 आहे ना, 74 आहे. विमा क्षेत्रात 74 FDI ला परवानगी आहे. 74% FDI ला परवानगी असूनही अजून LICचीच मक्तेदारी आहे. तर राज्यात LICचा वाटा 61.5% होता. खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांचा 38.5% होता. तर हे विधान चुकलेलं आहे. बी विधान, ए विधान बरोबर आहे. 12चं 1 उत्तर आहे. 7वं प्रकरण आहे कृषी क्षेत्र, आणि याच्यात खूप साऱ्या योजना आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की पेपर 4ला आणखी महत्वाचा एक टॉपिकच आहे. या निमित्ताने आपण जे काही शिकलेलो आहोत ते पण थोडं रिवाइज होईल. कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये पहिले दिलेले मान्सून, नंतर दिलेले वहिती खातेदार म्हणजे फार्मर हाऊसहोल्ड, नंतर दिलेल्या जमिनीचा वापर, इथपर्यंतचे प्रश्न आहेत. एक 4 प्रश्न आहेत, आधी बघू. मान्सून 2024 मध्ये ऑक्टोबर पर्यंत राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत किती टक्के पाऊस झालेला असं विचारलेलं आहे. 116.8. पूर्वी लाईन असा असायची, मान्सून 2024 मध्ये किती पाऊस झाला. आता ऑक्टोबर असा शब्द टाकलाय, कारण जानेवारीत पण पाऊस पडतो, डिसेंबर मध्ये पण पाऊस पडतो, तर ऑक्टोबर पर्यंतचा पाऊस आहे आता. 116.8. 23-24च्या आकडेवारीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी टिंब हेक्टर क्षेत्र पिकांखालील होते, तर टिंब लाख हेक्टर क्षेत्र पिकांखालील निव्वळ क्षेत्र होते. पिकांखालील क्षेत्र असं विचारलेलं आहे, म्हणजे जमिनीचा वापर. पिकांखालील एकूण क्षेत्र 246.67 बरोबर का, आणि निव्वळ क्षेत्र 163.54. निव्वळ आणि स्थूल मध्ये काय फरक आहे पण, नेट आणि ग्रॉस? बरोबर, दुबार पीक. परत 163 आणि 246, 246 आणि 163. 1 उत्तर आहे 2चं. हा, वहिती खातेदार किंवा वैयक्तिक क्षेत्र सरासरी किती आहे असं आपण वर जर विचारात घेतलं तर आपण असं वाचलं होतं वर की 1.23 हेक्टर
वैयक्तिक खात्याची सरासरी आहे. म्हणजे एका कुटुंबाकडे 1.23 हेक्टर जमीन आहे. ही जर आपण अनुसूचित जातीची विचारात घेतली तर खाली दिलेलं आहे 1.47 हेक्टर आहे. 1.24 आहे. 1.47 होतं, आता 1.24 झालेलं आहे. अनुसूचित जमातीचं 1.76 झालेलं आहे. आणि महिला वैयक्तिक खातेदारांचं 15-16 मध्ये सरासरी वैयक्तिक 1.22 हेक्टर. जातीचं जास्त आहे की जमातीचं जास्त आहे? मग जमातीचं म्हणजे बी चं 1 असेल, ए चं 2 आणि विचारलं महिला वैयक्तिक खातेदारांचे प्रमाण विचारलंय 15.5%. म्हणजे महिला शेतकरी कुटुंब प्रमुख असं त्याचा अर्थ घ्यायचा आहे. 15.5% असं त्याचं उत्तर आहे. 3चं 1 उत्तर आहे. 4 राज्यातील वैयक्तिक खातेदारांची संख्या सुमारे 171.11 लाख आहे. तर बरोबर आहे. संख्या म्हणजे 1.71 कोटी शेतकरी कुटुंब आहेत. बरोबर. 11.23 पैकी पहिली कृषी गणना 80-81 मध्ये झाली, नाही 70-71 मध्ये झाली. ओके, वरचं वाचू आपण आता. मान्सून 116.8% पाऊस पडलेला आहे. आपण बघितलं 68 तालुक्यांमध्ये सरासरी पाऊस पडलेला आहे, हे पण वर आपण बघितलंय. पहिली गणना 70-71 मध्ये झालेली. आता 11वी कृषी गणना 21-22 मध्ये झालेली आहे. 11वी आणि या लेटेस्ट आकडेवारीनुसार 171 लाख वैयक्तिक खातेदारांची संख्या आहे. 1.23 हेक्टर सरासरी वैयक्तिक खातं आहे. अनुसूचित जाती 0.01 ने जास्त, महिला 0.01 ने कमी आणि 1.76 अनुसूचित जमाती. महिला वैयक्तिक खातेदारांची टक्के 15.5% आहे. जमिनीचा वापर विचारात घेतला तर 346 लाख हेक्टर स्थूल आणि 163 लाख हेक्टर निव्वळ पिकांखालील क्षेत्र आहे. कृषी उत्पादन आता खरीप पिके, रब्बी पिके, उन्हाळी पिके, फलोत्पादन. मी फलोत्पादन मुद्दाम सांगितलं तुम्हाला, लक्षात ठेवा. सेंद्रिय शेती, खते व कीटकनाशके, सिंचन, जलाशयातील साठा, एवढ्या टॉपिक्सवर आता प्रश्न आहेत. 24-25 मध्ये खरीप हंगामात एकूण किती लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली, असं जर एक पर्टिक्युलर प्रश्न जर विचारला तर 24-25 खरीप हंगामात 157 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षापेक्षा ही पेरणी जास्त आहे, कारण पाऊस 116 झालेला आहे. चोवीस 25च्या रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र टिंब लाख हेक्टर होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत टिंब टक्के जास्त होते. रब्बी पण वाढलेलं आहे. रब्बीचं 62.81 लाख हेक्टर आहे आणि 7% वाढलेलं आहे. वरचं 0.6%नीच वाढलेलं आहे. रब्बीचं मात्र 7% वाढलेलं आहे. जोड्या लावा. आंबा, संत्री आणि डाळिंब यांची लागवडीचं क्षेत्र विचारलेलं आहे. मागच्या परीक्षेमध्ये उत्पादनाच्या नुसार क्रम लावायचा होता, तर हे आपण फलोत्पादन सगळ्यात पॅरेग्राफ वाचू. 23-24 मध्ये राज्यात फलोत्पादन पिकांखालील 21.74 लाख हेक्टर क्षेत्र आहे. हे वर आपण वाचलं, हजारात दिलं होतं तिथे, इथे लाखात दिलेलं आहे. 21.74 लाख हेक्टर असून मागील वर्षाच्या तुलनेत 2.9% घट झालेली आहे. बर. फळ पिकांखालील क्षेत्र 8.74 लाख हेक्टर होते 23-24 मध्ये.
त्यापैकी आंबा फळ पिकाल खालील क्षेत्र सर्वाधिक, म्हणजे पहिल्या क्रमांकावर आहे आंबा, साईडला लिहून ठेवा, 1 नंबर आंबा, 2 नंबर संत्री, 3 नंबर द्राक्षे आणि मग केळी. कोकणात जायचं आधी, मग नागपूरला जायचं, मग नाशिकला जायचं आणि मग जळगावला यायचं. आंबा, संत्री, द्राक्ष, केळी. भाजीपाला पिकाखालील क्षेत्र 9.46 लाख हेक्टर होते. त्यापैकी सर्वाधिक भाजीपाल्याचं लागवड क्षेत्र कांद्याचं आहे. कांदा आणि त्याच्या खाली टोमॅटो. आणि तीव्र चढ उतार किमतीत तरी पण. हिरवी मिरची 3ऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 7. आंबा, संत्री आणि डाळिंब. तर पहिलं कोणतं आहे? आंबा, नंतर संत्री, डाळिंब तिसरंच असणार आहे. म्हणजे 1 2 3 7चं 2 उत्तर आहे. बरोबर. 23-24 मध्ये भाजीपाला पिकाखालील एकूण क्षेत्र 9.46 लाख हेक्टर होते. बरोबर आहे, 9.46 लाख हेक्टर. दुसरं विधान आहे, कांदा हे राज्यातील सर्वाधिक क्षेत्र असलेले भाजीपाला पीक आहे. बरोबर आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. सेंद्रिय शेती उत्पादनात राज्याचा अखिल भारतातील वाटा किती टक्के आहे? हा प्रश्न विचारला जाण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. सेंद्रिय शेती 32.7% हिश्श्यासह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आधी मध्य प्रदेश असायचं, आपण त्याला आता मागे टाकलंय. आपण आता पहिल्या एरियामध्ये मध्य प्रदेश आहे. ओके. उत्पादनात भारत आहे, सॉरी महाराष्ट्र. ओके, थँक्यू. 32.7% हिस्सा महाराष्ट्राचा आहे सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये. 9चं 2. मोठ्या, मध्यम आणि लघु जलाशयांमध्ये 2023 15 ऑक्टोबर रोजी जलसाठा किती होता? टिपिकल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन स्किप करायचे जिथे कुठे अंदाज लागणार नाही. 32,596 दशलक्ष घनमीटर एवढा जलसाठा होता. 32,596. हा प्रश्न उद्या विचारला तरी याचं उत्तर मला सांगता येणार नाही. 24-25 मध्ये राज्यात किती टन कीटकनाशकांचा वापर झाला? कीटकनाशक 8,718 टन. बाप. वाचतो मी. खरीप पिके, आता याच्यामध्ये सगळे पिकांची तक्ते दिलेले आहेत आर्थिक पाहणी अहवालामध्ये. ते याच्यात स्किप केलेले आहेत, कारण पुन्हा ते प्रॉबॅबिलिटी लक्षात राहण्याची आणि इनपुट आउटपुट रेशो खूपच कमी आहे. त्याच्यापेक्षा जेवढं आवश्यक होतं तेवढं वरच्या तक्त्यांमध्ये येऊन गेलेलं आहे की लागवड क्षेत्र कोणाचं जास्त आणि उत्पादन कोणाचं जास्त. तेवढंच करायचं, याच्यातले सगळे तक्ते स्किप केलेले आहेत. तर खरीप पिकं 157 लाख आणि रब्बी पिकं 62 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी आहे. दोघांची पेरणी वाढलेली आहे. उन्हाळी पिकं 3.97 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये उन्हाळी पीक पण घेतलं जातं. फलोत्पादन 8.74 लाख हेक्टर फळ पिकांखाली आणि 9.40 लाख हेक्टर भाजीपाला पिकांखाली घेण्यात आलं. सर्वाधिक उत्पादन फळ आंबा लागवड क्षेत्र आणि सर्वाधिक लागवड क्षेत्र भाजीपाला कांदा. सेंद्रिय शेती 32.7% हिस्सा महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक. 64 लाख टन खते आणि 8,718 टन कीटकनाशके वापरली गेली. सिंचित क्षेत्र 2023-24 मध्ये राज्याच्या जलसंपदा विभागाच्या आधिपत्याखाली लाभ क्षेत्रातील सिंचित क्षेत्र 39.27 लाख हेक्टर आहे. आपण एक आकडा नोट डाऊन करून घ्या, बाकी हा आकडा लक्षात ठेवण्याची गरज नाही. नंतर दिलेले कृषी पंपांचे विद्युतीकरण, कुसुम नावाची योजना आहे, त्याच्याबद्दल डिटेल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर या दोनच टॉपिकवर एक प्रश्न दिलाय 12वा. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाअभियान अंतर्गत
राज्यासाठी मंजूर केलेल्या सौर कृषी पंपांची संख्या किती आहे? मागच्या मेन्सला विचारला गेलेला प्रश्न आहे. चो 2024 पर्यंत एकूण 48.69 लाख कृषी पंपांचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे. 24-25 मध्ये नोव्हेंबर पर्यंत 1,20,860 कृषी पंपांचे विद्युतीकरण करण्यात आले. कुसुम योजना 19-20 ते 25-26 राबवली जाते. त्याच्यात घटक अ, ब आणि क आहेत. त्यातला जो ब घटक आहे तो राबवला जातो राज्यामध्ये. त्याच्यासाठी 5.05 लाख ऑफ ग्रीड स्वतंत्र सौर कृषी पंप मंजूर करण्यात आलेले आहेत. यापैकी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेला 2.55 लाख तर महावितरणला 2.50 लाख सौर कृषी पंप मंजूर करण्यात आलेले आहेत. ही जी लाईन मी आता वाचली या लाईनवर असाच प्रश्न विचारला गेलेला आहे की जेवढे मंजूर आहेत त्यातले महावितरणला किती आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेला किती असं प्रश्न विचारला गेला होता. या योजनेअंतर्गत 3 HP 5 HP आणि 7.5 हॉर्स पॉवर क्षमतेचे ऑफ ग्रीड कृषी पंप स्थापित करू शकतात शेतकरी. 2024 पर्यंत 3.62 लाख सौर कृषी पंप बसवण्यात आलेले होते. वरचा आकडा कृषी पंपांचं विद्युतीकरणाचा आहे. हा आकडा सौर कृषी पंपांचा आहे. यात अटल सौर कृषी पंप योजना 6,550, टप्प्या 2 मध्ये 7,000, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाच्या टप्पा 1, 2, 3 मध्ये वेगवेगळे आणखी आकडे आहेत आणि PM कुसुम घटक ब याच्यामध्ये जे आता आकडा दिलेला आहे 2,49,270 एवढ्या सौर कृषी पंपांचा समावेश आहे. प्रश्न विचारला गेलाय राज्यासाठी मंजूर केलेल्या सौर कृषी पंपांची संख्या किती आहे? 5.05 लाख. ठीक आहे. त्याची फोड पण लक्षात ठेवा ही खालची. पुढचे कृषी वित्त पुरवठा आणि त्याच्यामध्ये कृषी वित्त पुरवठा नाबार्ड आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेचे डिटेल्स दिलेले आहेत. सन 2024-25 साठी राज्याच्या प्राधान्य क्षेत्रासाठी वार्षिक कर्ज आराखडा किती आहे? जे आपण 40% अग्रक्रमाला किंवा प्राधान्य क्षेत्राला कर्ज द्यायचं ठरवतो तर तो आकडा राज्यासाठी किती निघतो? तर तो 7.25 लाख कोटी रुपये निघतो. 7.25 लाख कोटी रुपये. तर नाबार्ड ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, अनुसूचित वाणिज्य बँका यांच्या मार्फत अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज पुरवते. 24-25 मध्ये 7.25 लाख कोटी रुपये अग्रक्रमाला पुरवायचे आहेत. यामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्र कार्यक्षेत्राचा प्राधान्य क्षेत्रामधील हिस्सा 24.5% असणार आहे, जो आपण 18% ठरवलेला आहे. 40% पैकी 18% आपण कृषी क्षेत्राला ठरवलेला असतो. राज्याने तो 24.5% ठरवलेला आहे. किसान क्रेडिट कार्ड किती वाटले? 23-24 मध्ये 31.34 लाख किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात आलेले. आता आहे पीक विमा आणि आर्थिक सहाय्य. याच्यामध्ये वेगवेगळे विम्याच्या योजना आहेत. त्यांची मी आधी हेडिंग वाचतो, प्रश्नाकडे जातो आणि परत मागे येतो. पहिली योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY. नंतर एक वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम आहे, हवामान आधारित फळ पीक विमा योजना. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नावाची योजना आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे. आता हे पुढच्या आर्थिक सहाय्य देणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जे 3,000 तिकडून 3,000 इकडून मिळतात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री किसान मानधन योजना एवढ्या योजना तब्बल आपल्याला बघायच्या. एक एक प्रश्नांच्या स्वरूपात बघूया. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा हप्त्याची किती टक्के रक्कम भरावी लागते असा प्रश्न आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना. ठीक आहे. आता सध्या 1 रुपयाच विमा भरावा लागतोय. 1 रुपया भरायला लागतोय फक्त. ठीक आहे. पण तरी पण जर आपण वेगवेगळे पिकं विचारात घेतले तर
साधारणतः 5% रक्कम विमा हप्ता म्हणून जमा करायला लागते. पण तरी ते 2-5 असे पण वेगवेगळे रेट्स आहेत खरीप, रब्बी आणि नगदी पिकांसाठी. हा, कमाल 5%, मॅक्झिमम 5 असा त्याचा अर्थ. कमालला पण हा रिलेट करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, किसान मानधन योजना आणि नमो शेतकरी महान सन्मान निधी योजना याचे टार्गेट ग्रुप विचारलेत. ठीक आहे, तर आपण वर जाऊन या योजनांचे टार्गेट ग्रुप शोधूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना. बिरसा मुंडा अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना. प्रधानमंत्री किसान मानधन योजना अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी, पण ती नंतर सगळ्या शेतकऱ्यांसाठी पण लागू झालेली आहे. फक्त एक्सक्लुजन क्रायटेरिया आहे. एक्सक्लुजन म्हणजे शेतकरी पण सरकारी नोकरीत आहे, किंवा शेतकरी पण डॉक्टर आहे, किंवा शेतकरी आणि ट्रॅक्टर आहे, असे काही एक्सक्लुजन क्रायटेरिया आहेत. त्याच्यामध्ये बसला तर मग दिलं जात नाही. पण मूळ जी योजना सुरू झालेली आहे ती अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी असं तिथे लिहिलेलं आहे. पात्र शेतकरी, तिथे सर्व शेतकरी लिहिलेलं आहे. ऍक्च्युली वरचं पण सर्व शेतकरी आहे, खालचं पण सर्व शेतकरी. ठीक आहे, एक उत्तर आहे 15. 16वा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कोणत्या कालावधीतील थकीत पीक कर्ज माफ करण्यासाठी लागू करण्यात आली? वाचू आपण आता. 2015 ते 2019 या कालावधीमध्ये ज्यांची कर्ज थकलेली आहेत, एक किंवा अधिक संस्थांकडून घेतलेली कर्जे थकली आहेत, त्यांचं पीक कर्ज माफ करण्याच्या उद्देशाने ही योजना राज्य शासनाने 2019-20 मध्ये सुरू केली. 15 ते 19. 16चं 3 उत्तर आहे. 17वा प्रश्न आहे, टिंब या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री किसान योजने व्यतिरिक्त शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते. नमो शेतकरी. 6,000 वार्षिक अनुदान, 3 समान हप्त्यात थेट. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ऐच्छिक व अंशदान आधारित निवृत्ती वेतन योजना आहे. बरोबर आहे. हे बघा, 3,000 निवृत्ती वेतन दिलं जातं, ऐच्छिक आणि अंशदान आधारित आहे. म्हणजे शेतकरी आहे तर ते शेतकऱ्याला इच्छा असेल तरच तो त्याच्यात एनरोल करेल. आणि अंशदान आधारित म्हणजे त्याला कंट्रीब्यूट करायला लागेल. ठीक आहे, एनपीएस नाही आहे, ती कंट्रीब्युशन बेस्ड आहे. म्हणजे त्याला हप्ता भरायला लागेल तरच त्याला 3,000 रुपये निवृत्ती वेतन दरमहा मिळेल. म्हणजे ऐच्छिक आणि अंशदान आधारित आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याचे वय 40 ते 60च्या दरम्यान असले पाहिजे, नाही 18 ते 40 असलं पाहिजे. ए बरोबर आहे, बी चूक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी किती लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर झाली? फॅक्च्युअल प्रश्न विचारलेला आहे. काय योजना आहे? ₹20,432. आता वाचतो मी सगळं. ठीक आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना 2016 खरीप हंगामापासून सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत अधिसूचित पिकानुसार शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेच्या कमाल 5% रक्कम
विमा हप्ता म्हणून जमा करावे लागते. विमा हप्त्याची उर्वरित रक्कम शासनामार्फत जमा केली जाते. राज्य शासन 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवित आहे, ज्यामध्ये शेतकरी पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून प्रीमियम म्हणून फक्त ₹1 भरून योजनेमध्ये सहभागी होऊ शकतं. तर गेल्या 2 वर्षापासून फक्त ₹1 विम्याचा हप्ता भरून प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू आहे. वेदर बेस्ड आणखी एक योजना सुरू आहे. ती मुख्यतः द्राक्षे, आंबा, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी, पेरू, चिक्कू म्हणजे जवळपास सगळ्याच फळ पिकांसाठी ती राबवण्यात येत आहे. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी पण असे ज्यांची जमीन 0.40 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत आहे. 100% अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. 100% अनुदान मिळतं. हे आकडे पण विचारले जातात. जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी नवीन विहीर, जुन्या विहिरीची दुरुस्ती, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, बोरिंग, शेतपंप, वीज मीटर जोडणी, सूक्ष्म सिंचन संच, पीव्हीसी पाईप जोडणी, परसबाग, शेतीची उपकरणं यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. 20,432 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना पुन्हा तेच 0.40 ते 6 हेक्टर 100% अनुदानाच्या स्वरूपामध्ये मदत केली जाते. तेच सगळं परत 90, 10 आणि 95, 5 असं काहीतरी होतं. आता 100 दिसतंय त्याच्यामध्ये. 100 करून घ्या आता अपडेट. आणि याच्यावर प्रश्न पण विचारला गेलेला आहे. 9, 95, 5 ब्रेकेजवर प्रश्न विचारला गेला. 100 अपडेट करून घ्या पुस्तकात. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 15 ते 19 या कालावधीमध्ये एक किंवा अधिक संस्थांकडून थकीत कर्जे असतील तर ती माफ करायची. याच्यामध्ये आणखी एक महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजना अशी पण एक उपयोजना आहे. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. नंतर हे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, याच्यावर पण प्रश्न विचारला गेलेला आहे. थकीत कर्ज जर प्रत्येक वर्षीच्या 30 जून पर्यंत नियमित अदा केला तर त्याच्यावर लागणारा इंटरेस्टला सबसिडी मिळते. ज्याला आधी इंटरेस्ट सबवेंशन म्हणायचे, आता त्याला इंटरेस्ट सबसिडी किंवा सवलत असा शब्द वापरला जातो. तर 3 लाख पर्यंतच्या कर्जास केंद्र शासनाकडून 3% व्याज अनुदान देण्यात येते. म्हणजे जर 7% व्याजाचा दर आहे तर 3% अनुदान मिळालं तर 4% व्याज द्यावं लागेल. अशा पद्धतीची पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने 3 लाख पर्यंत कर्ज घेतलेल्या रकमेवर शेतकऱ्यांच्या व्याज अनुदानात 1% वरून 3% वाढ म्हणजे केंद्राने सांगितलं तसं राज्याने केलेलं आहे. अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नात जोड देण्यासाठी 18-19 पासून पीएम किसान योजना राबवली जाते. 6,000 रुपये वार्षिक अनुदान 3 समान हप्त्यात डीबीटी केले जाते. राज्यातील 117.55 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 33,000 कोटी रक्कम जमा करण्यात आली. फॅक्च्युअल आकडा आहे, विचारले जाण्याची पण शक्यता आहे. नमो शेतकरी महान सन्मान निधी योजना, वरच्या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात जोड देण्यासाठी वरच्या व्यतिरिक्त 6,000 वार्षिक अनुदान 3 समान हप्त्यात जास्तीचे थेट खात्यांतर्गत हस्तांतरित केले जातात. किसान मानधन योजना 3,000 रुपये निवृत्ती वेतन 18 ते 40 या वयामध्येच रजिस्टर करायला लागेल. 55 रुपये ते 200 रुपये हप्ता भरायचा. निवृत्ती वेतन मिळेल 3,000 रुपये महिना 60व्या वर्षानंतर. पुढचे मुद्दे आहेत कृषी पणन, किमान आधारभूत किंमत योजना. मग एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये एमएसपी दिलेल्या आहेत 24-25च्या. माहिती आणि संप्रेषण याच्यामध्ये ई नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट दिलेलं आहे. एक महा ऍग्रीटेक प्रकल्पाचा एक पॅराग्राफ दिलेला आहे. महाडीबीटी शेतकरी योजना नावाची एक योजना दिलेली आहे. तर मुद्दे आहेत इलेक्ट्रॉनिक जे काही माध्यम आपण याच्यामध्ये वापरतोय
भत्ते दिलेले आहेत त्याच्यावर पण प्रश्न आहे आणि एकूण पणन या संदर्भात हा मुद्दा आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणारे नवीन त्याच्यावर वेगळा सिलेबस दिलेला आहे. 20वा प्रश्न आहे, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 अंतर्गत राज्यात किती कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत? हा प्रश्न विचारला गेलेला आहे, किमान 2 ते 3 वेळा विचारला गेलेला आहे. बरोबर, 305 कृषी उत्पन्न बाजार समित्या. या पॅरेग्राफवर याच्यातले प्रत्येक आकडे विचारले गेलेले. राज्यात 305 एपीएमसी आहेत व 624 उपबाजार समित्या आहेत. प्रश्न काढणाऱ्याने या लाईनवर पण प्रश्न काढलाय. डिसेंबर 2024 पर्यंत एकूण 1719 थेट पणन परवाने दिलेत. हे लाईनवर पण प्रश्न काढलाय. ठीक आहे, 305 एपीएमसी आहेत आणि 624 सब मार्केट्स आहेत. 2 आकडे लक्षात ठेवा आपण. दुप्पट सब मार्केट्स आहेत. खालील जोड्या जुळवा. ई नाम योजना कशासाठी आहे, महा डीबीटी कशासाठी आहे, महा ॲग्रीटेक कशासाठी आहे आणि किमान आधारभूत किंमत योजना कशासाठी आहे. सगळे समोरासमोर दिलेले आहेत. बरोबर, ई नाम योजना 2016 पासून सुरू आहे. इथे दिलेले आहे सन 2016 पासून 14 एप्रिल 2016 त्याची तारीख आहे. महा डीबीटी योजना जे डीबीटी मध्ये दिलेले डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट अनुदान हस्तांतरण. महा ॲग्रीटेक प्रकल्प हा ड्रोन आणि त्या संदर्भात असणाऱ्या सगळ्या टेक्नॉलॉजीज याच्याशी संबंधित योजना आहे, प्रिसिजन फार्मिंगशी संबंधित. आधारभूत किंमत योजना ही हमीभाव निश्चित करण्यासाठी आहे, जे आपण वर वाचणार आहोत. ई नाम पोर्टलद्वारे राज्यातील सर्व 305 कृषी उत्पन्न बाजार समित्या जोडलेल्या आहेत तर नाही, सगळ्याच्या सगळ्या जोडलेल्या नाहीयेत. भारतभरातच जेमतेम 1100-1200 त्यातले आपले 300 जोडण्याचं काहीच कारण नाही. राज्यातील 133 कृषी उत्पन्न बाजार समित्या त्याला जोडल्या गेलेल्या. ठीक आहे, आपण हायलाइट केलं. 305 पैकी 133 जोडल्या गेलेल्या आहेत. बी विधान आहे, महा ॲग्रीटेक प्रकल्प शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानावर आधारित अचूक सल्ला देणारी प्रणाली आहे. ते बरोबर असणार आहे. अचूक सल्ला देणारी व मार्गदर्शन करणारी एकात्मिक संगणकीय व मोबाईल ऍप्लिकेशन प्रणाली तयार करणे हा महा ॲग्रीटेक प्रकल्पाचा उद्देश आहे. 22 3 उत्तरे, ए चूक, बी बरोबर. महा डीबीटी योजना कोणत्या उद्देशाने राबवण्यात आली? शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य पोहोचवण्यासाठी. अनुदान व आर्थिक लाभ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्यासाठी. ठीक आहे, आपण स्टार्ट पासून वाचूया परत. कृषी पणन 1963 कायदा एपीएमसी ऍक्ट महाराष्ट्रामध्ये 305 कृषी उत्पन्न बाजार समित्या, 624 उपबाजार समित्या कार्यरत आहेत. किमान आधारभूत किंमत योजना हंगामापूर्वी जाहीर करण्यात येते. त्याचा उद्देश काय आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आपण परत वाचू. शेतमालाला हमी आणि शेतकऱ्यांना खात्रीशीर बाजार उपलब्ध करून देणे व त्यांना किमतीतील चढ उतारामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देऊन शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे यासाठी निवडक पिकांच्या किमान आधारभूत किमती पेरणी हंगामापूर्वी जाहीर केल्या जातात. या प्रत्येक वर्ड्सवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. या योजनेअंतर्गत शेतमालाची खरेदी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी उत्पादक महासंघ यांच्या मार्फत केली जाते. आदिवासी जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ, बिगर आदिवासी जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय कृषी सहकार पणन संघ आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या तर्फे कापसाची एमएसपी ला खरेदी करण्याचं काम सहकारी कापूस उत्पादक महासंघ करत असते. एमएसपी दिलेल्या वेगवेगळ्या पिकांच्या रेअरली याच्यातल्या या तक्त्यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत की याची एमएसपी यावर्षी किती जाहीर झाली. जनरली गहू, भात आणि कापूस यांच्या एमएसपी चर्चेत असतात, तर ते एकदा वाचून ठेवा. कापसाची 7521 एमएसपी जाहीर केलेली आहे. गव्हाचे 2130,
भात 2300 साधारण प्रत. आणि आणखी एक मुद्दा आहे सोयाबीन. सोयाबीनवर बऱ्याचशी चर्चा होत असते. 6783 सोयाबीनची MSP आहे. कमी पाऊस किंवा जास्त पाऊस दोघांचा फटका ज्या पिकाला बसतो ते पीक सोयाबीनचं नेमकं, आणि त्याच्या MSP वर बरीचशी चर्चा असते मराठवाड्यातून. माहिती संप्रेषण आणि ई नाम 2016 पासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बाजारपेठा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत आणि ऑनलाईन खरेदी विक्रीची सुविधा त्याच्यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 133 305 पैकी जोडल्या गेलेल्या आहेत या ई नामला. 118 कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये ऑनलाईन गेट एंट्री आहे. 78 मध्ये ई पेमेंट सुविधा आणि 118 मध्ये जे लॅब्स असतात जे ग्रेडिंग करतात आणि प्रत ठरवतात त्या धान्य पिकाची, तर 118 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते पण अवेलेबल करण्यात आलेलं आहे. महाएग्रीटेक प्रकल्प याच्यामध्ये सॅटेलाइट इमेजिंग, ड्रोन तंत्रज्ञान याचा वापर करून लागवड केलेल्या पिकांचे आरोग्य सर्वेक्षण, पिकांच्या काढणी पश्चात उत्पन्नाचा अंदाज आणि विविध संगणकीकृत प्रणालींच्या परस्पर जोडणीद्वारे माहितीचे एकत्रीकरण अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. जे ड्रोन आपण वापरतोय आता अगदी फवारणीसाठी, कीटकनाशकांसाठी, ते पण महाएग्रीटेक प्रकल्पाचाच एक भाग आहे. महाडीबीटी योजना 25 पेक्षा जास्त कृषी योजनांखाली दिले जाणारे अनुदान आणि आर्थिक लाभ थेट बँकांमध्ये वितरित करण्यासाठी महाडीबीटी शेतकरी योजना ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. वर ज्या योजनांची नावं घेतलीत आपण, त्या योजनांमध्ये जे काही डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे ते महाडीबीटी थ्रू दिलं जातं. आता सगळ्या योजना आणखी मोठ्या कृषी योजना या आपण अशा सॉर्ट केलेल्या होत्या. मुद्दाम ते असे टॉपिक बघून मध्ये मध्ये प्रश्न बरोबर त्यांनी टाकलेले आहेत. राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध कृषी विकास योजना त्यातली आहे पहिली राष्ट्रीय विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना. रफ्तार असं तिचं नाव होतं, आता तिला एक कॅफेटेरिया असा एक शब्द नवीन जोडण्यात आलेला आहे, जे मी आताच्या 12व्या आवृत्तीत दिलेला पण आहे. त्याच्यानंतर योजना आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना मधला प्रति थेंब अधिक पीक, मोर क्रॉप पर ड्रॉप. नंतर शाश्वत कृषी सिंचन योजना, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अशी एक महाराष्ट्रात राबवली जाणारी योजना आहे, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान याच्यावर सरासरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेत प्रश्न सापडतो, जे 14-15 मध्ये सुरू झालं. या वर्षावर प्रश्न विचारला जातो सारखा. कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम अशी आणखी एक योजना आहे. मृद आरोग्य व्यवस्थापन आणि मृद आरोग्य पत्रिका वितरण, आपण जे काही सॉइल हेल्थ कार्ड वितरित करतोय त्याच्यावर पण प्रश्न आहेत. परंपरागत कृषी विकास योजना, शेणखतासारखे जैविक खतांच्या वापरासाठीची ही योजना आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोप वाटिका योजना बघायची आपल्याला. नंतर एक आत्मा नावाची योजना आहे, विस्तार ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसेस पुरवण्यासाठी. अन्न आणि पोषण सुरक्षा योजना, कृषोन्नती योजना ज्याला आपण हरित क्रांतीची योजना म्हणतो ते आहे. एक क्रॉप सॅप नावाची आणखी एक योजना आहे, तिचे पण डिटेल्स दिलेले आहेत. फलोत्पादन अभियान आयोगाची सगळ्यात आवडती योजना, त्याच्यामध्ये फळबाग लागवड योजना त्याच्यावर पण टॉपिक्स आहेत. पुन्हा फळबाग योजना भाऊसाहेब फुंडकर योजना. आदिवासी कुटुंबांसाठी परसबाग योजना. फळे भाजीपाला फुलांची निर्यातीनुसार पण क्रम विचारला गेलेला आहे, ते पण दिलेलं आहे. सर्वाधिक निर्यात आपण कोणत्या पिकांची, फळ पिकांची करतो. शीतगृहे, पाणलोट विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान, कृषी सिंचन योजना, वैयक्तिक शेततळ्यांसंबंधित, जैविक शेती, स्मार्ट योजना, पोकरा योजना. 10,000 शेतकरी उत्पादक पिकांची निर्मिती आणि प्रोत्साहन, जे फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन आहेत FPO, त्याच्यासाठी पण एक योजना आहे. नंतर एक जिल्हा एक उत्पादनसाठी एक खाद्य उद्योग उन्नयन योजना नावाची योजना आहे. कृषी अन्न प्रक्रिया योजना,
ग्राम कृषी विकास समिती स्थापना, कृषी महोत्सव, हळदी संबंधित एक धोरण आपण जाहीर केलेले आणि एक संशोधन आणि केंद्र स्थापन करण्याची पण घोषणा केलेली आहे. तर त्याच्यावर एवढे तब्बल प्रश्न काढलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पशुसंवर्धन आणि मग टॉपिक एंड व्हायला सुरुवात होते. प्रश्न घेऊ म्हणजे आपल्याला परत रिव्हर जाता येईल. 24वा प्रश्न आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत राष्ट्रीय प्राधान्याच्या विशेष उपयोजनांसाठी किती टक्के निधी राखीव आहे? आता राष्ट्रीय कृषी विकास योजना 100% केंद्र पुरस्कृत योजना सुरुवातीला सुरू झाली होती. त्याच्यामध्ये केंद्र राज्यांना आर्थिक मदत करेल. राज्यांनी जिल्हा स्तरावर त्यांचे कृषी विकास आराखडे बनवायचे आणि त्याच्यात खूप साऱ्या 12-13 अशा उपयोजना होत्या, जसे केशर अभियान आहे किंवा ते कडधान्य उत्पादित करणाऱ्या प्रदेशांचा विकास आहे वगैरे वगैरे. तर याच्यासाठी काही प्रायोरिटी सेक्टर्स आधीच राष्ट्रीय स्तरावरचे ठरवून ठेवलेले की त्याच्यासाठी एवढा निधी खर्च करायचा, उरलेला निधी तुम्ही स्थानिक स्तरावरच्या विविध कृषी योजनांसाठी खर्च करू शकतात. आपण या अँगलने ती योजना वाचूया. 2007-8 पासून ही योजना सुरू करण्यात आली. हे वर्ष विचारले गेले, तब्बल 7-8 वेळा विचारले गेले. 17-18 मध्ये बरोबर 10 वर्षांनी त्याला रफ्तार असं नाव जोडण्यात आलं. म्हणजे रिम्युनरेटिव्ह अप्रोच दिला आपण. कशासाठी? की त्याच्यात फक्त एवढंच नाही तर ॲग्रिकल्चरसाठी जर इन्फ्रास्ट्रक्चर लागत असेल, उदाहरणार्थ कोल्ड स्टोरेज, तर त्याच्यासाठी पण मदत केली जाईल. म्हणून एक नवीन शब्द ऍड करण्यात आला, रफ्तार. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना बळकटी देणे, जोखीम कमी करणे, कृषी व्यवसायाला प्रोत्साहन देणे यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. 22-23 पासून ही योजना कॅफेटेरिया या नावाने राबवली जाते. म्हणजे एक नवीन नाव त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलं. कॅफेटेरिया याचा तिथे लोकल अर्थ असा घ्यायचा की एक नाही 12 नाही, त्याच्या व्यतिरिक्त आणखी खूप साऱ्या योजना, त्या सगळ्या योजना त्याच्यात टाकून दिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या त्यांची नावं पण त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. 2024 रोजी त्याचे नामांतरण राष्ट्रीय कृषी विकास योजना, फक्त नाव दिलं आता प्रधानमंत्र्यांचं. पुढच्या सगळं प्रधानमंत्री त्याऐवजी नमो नमो असा शब्द टाकून द्यायला हरकत नाही. तर योजनेचं नाव आता प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना असं झालेलं आहे. याच्यामध्ये आता प्रति थेंब अधिक पीक, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, सॉइल हेल्थ कार्ड, सेंद्रिय शेती, कृषी वनीकरण हे सगळे त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत. म्हणून शब्द टाकलेला आहे कॅफेटेरिया. ठीक आहे, बाकी त्याला काहीच अर्थ नाहीये. त्याचा मराठी वर्ड अर्थ काय होतो ते पण माहित नाही मला. सविस्तर प्रकल्प अहवालांतर्गत उत्पादनात वाढ, पायाभूत सुविधा व मालमत्ता यासाठी 70% निधी. राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत राष्ट्रीय प्राधान्याच्या विशेष उपयोजनांसाठी 20% निधी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कृषी उद्योजकता विकास प्रकल्पांसाठी 10% निधी राखीव ठेवण्यात येतो. 70 लोकल नीड्स नुसार, 20 नॅशनल गाईडलाईन्स नुसार आणि 10% हा काहीतरी नवीन इनोव्हेशन किंवा कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी खर्च करायचा 10%. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर 20% आहे. 24चं 2 उत्तर आहे. 25वा प्रश्न आहे, प्रति थेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान दिले जाते? वाचू. 19-20 पासून ही योजना राबवण्यात येते. सूक्ष्म सिंचन, सॉरी तेच आहे ना योजना वरची, प्रति थेंब अधिक पीक. 15-16 पासून राज्यात राबवण्यात येत आहे. 22-23 पासून केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ती राबवण्याची निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% व इतर शेतकऱ्यांकरिता 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत 45% अनुदानाचा निकष आहे. म्हणजे मोठे शेतकरी आहेत पण 5% 5 हेक्टर सिलिंग आहे, तर 45% अनुदान दिलं जाईल.
छोट्या शेतकऱ्यांना 55% अनुदान दिलं जाईल. उत्तर काय मग आता? 55%. 25चं 3 उत्तर आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान कोणत्या वर्षापासून राबवण्यात येत आहे? तुम्ही आता आधीच ते अंडरलाईन करून ठेवले. बरोबर. ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशन, ठीक आहे, सब मिशन फॉर ऍग्रिकल्चर मेकॅनायझेशन. खरीप हंगामाचा कमी होत चाललेला कालावधी, विविधता, शेतीचे घटणारे धारण क्षेत्र, बैलांच्या संख्येत होणारी घट, मजुरांची अनुपलब्धता, मजुरीचे वाढते दर, यामुळे आपल्याला नवीन चॅलेंजेस निर्माण होत आहेत आणि त्याचं एकच उत्तर आहे मेकॅनायझेशन. ट्रॅक्टर, कृषी पंप, सौर कृषी पंप हे त्याची उत्तर आहेत. त्याच्याने आपण याच्यासाठी 14-15 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना सुधारित कृषी अवजारे खरेदीसाठी अनुदान देणे आणि कृषी अवजारे बँका स्थापन करणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर ट्रॅक्टर ते सौर कृषी पंप अशा सगळे त्याच्यामध्ये येतात. मेकॅनायझेशन वाढले पाहिजे असा त्याचा उद्देश आहे. काय उत्तर आहे 26चं? 2. 27वा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. मृद आरोग्य व्यवस्थापन अंतर्गत राज्यात 32 मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी मृद आरोग्य पत्रिका दिली जाते. तर दरवर्षीने दिली जात, 3-3 वर्षांनी दिली जाते. आपण वाचूया. मृद आरोग्य व्यवस्थापन आणि मृद आरोग्य पत्रिका वितरण. जमिनीचे आरोग्य जोपासणे, उत्पादकता वाढवणे यासाठी एकात्मिक पोषक मूल्य व्यवस्थापन प्रोत्साहन देण्यासाठी मृद आरोग्य व्यवस्थापन आणि पत्रिका वितरण 2 अभियानं राबवली जातात. मृदा आणि पाण्याचे नमुने तपासण्यासाठी राज्यात 32 मृद आरोग्य किंवा मृदा चाचणी प्रयोगशाळा विकसित करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना 3 वर्षातून एकदा मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येते. कारण पोत काय लगेच बदलणार नाहीये, 2-3 वर्ष लागणार आहेत. तर दर 3 वर्षांनी एकदा आपल्याला सॉइल हेल्थ कार्ड द्यायचे. तर हे विधान बरोबर आहे, बी विधान चुकलेलं आहे. 3 वर्षांनी पाहिजे. 28वा प्रश्न, परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा गट किती हेक्टर क्षेत्रावर आधारित असतो? 10 हेक्टर, 15 हेक्टर, 20 हेक्टर, 25 हेक्टर. बरोबर. आणि एकर मध्ये कन्वर्ट केलं तर 50. दोन्ही लक्षात ठेवा, 20 हेक्टर किंवा 50 एकर वाचू आपण त्या उद्देशाने किंवा त्या अँगलने ती योजना वाचू. काय की प्रश्न मुद्दाम आज उलट करतोय आपण. प्रश्न घेतला ना मग त्याच्याकडे बघण्याचा सिरियसनेस वाढतो. परंपरागत कृषी विकास योजना, या योजनेची उद्दिष्ट रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादींचा वापर न करता सेंद्रिय शेती पद्धत वापरायची. मग याच्यामध्ये शेतकऱ्यांचा गट तयार केला जातो. ज्यांची 20 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचा गट तयार केला जातो. 3 वर्ष लाभ दिला जातो आणि त्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित केलं जातं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत रोपवाटिका स्थापनेसाठी किमान किती हेक्टर जमीन आवश्यक आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना 2021 पासून राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना रोगमुक्त दर्जेदार भाजीपाल्याचे उत्पादन व त्यांची निर्यात यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. 0.40 हेक्टर जमीन असलेले व पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र आहेत. 29चं काय उत्तर आहे? 2 उत्तर आहे, 0.40. 30वा प्रश्न आहे, पीक कीटक सर्वेक्षण सल्लागार प्रकल्प क्रॉपसॅप अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पिकांचा समावेश नाही? ते रेग्युलर गहू, बार्ली वगैरे असणार आहे. क्रॉपसॅप वाचतो. पीक कीटक सर्वेक्षण सल्लागार प्रकल्प
या प्रकल्पाचा उद्देश प्रशिक्षण व भेटीद्वारे कीड व रोग व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे. यासाठी या प्रकल्पामध्ये भात, सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, मका, सूर्यफूल आणि ऊस या पिकांचा समावेश होतो. भात आहे, सोयाबीन आहे, कापूस आणि ऊस आहे, तूर, हरभरा, मका आणि सूर्यफूल. गहू आणि बार्ली नाहीये. 30 3 उत्तर आहे. एकतीसवा प्रश्न आहे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत केवळ 10 बारमाही फळ पिकांची लागवड करता येते. केवळ काय योजना आहे भाऊसाहेब फुंडकर? सोळा बारमाही फळ पिकांची लागवड करता येते. काय योजना आहे? तर ज्यांची नरेगामध्ये नोंदणी नाहीये अशा शेतकऱ्यांना फळबाग योजनेचा लाभ देण्यात येतो. 18-19 पासून राज्यात राबवण्यात येते. 100% अनुदान देण्यात येते. हे शब्द पण लक्षात ठेवा, 100% अनुदान आहे. आणि ज्याच्या अंतर्गत नरेगामध्ये नोंद नाहीये त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. 31चं एक उत्तर आहे. 32 नरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेचे उद्दिष्ट काय आहे? नरेगामध्ये पण आपण ट्राय करू. शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी मदत करणे, उत्पन्न वाढवणे, त्यांच्या जमिनीत फळबाग लागवड करणे, औषधी वनस्पतींची लागवड करणे, सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी खत अनुदान देणे. काय असेल? दुसरंच असेल. उत्पन्न वाढवणे आणि त्यांच्या जमिनीत फळबाग लागवड करणे. आपण ती योजना वाचूया. भाऊसाहेब फुंडकर आपण आता वाचली. त्याच्या वरच दिलेली नरेगा. नरेगामध्ये फळबाग लागवड योजना आणि नरेगा लागू नसणाऱ्यांना खालची योजना भाऊसाहेब फुंडकर. 11-12 पासून राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये योजना राबवण्यात येते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, स्वतःच्या लागवडी योग्य किंवा पडीक जमिनीमध्ये 2 हेक्टर पर्यंत फळबाग लागवड करून रोजगार निर्मिती करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. राज्यातील किती जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीसाठी योजना राबवली जाते? हा प्रश्न विचारला गेलेला आहे उलट्या अँगलने, की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये परसबाग योजना राबवली जाते आणि जिल्ह्यांची नावं दिलेली होती. चौदा जिल्ह्यांमध्ये. जिल्ह्यांची नावं वाचतो. ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, अहिल्यानगर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर आणि गोंदिया. तर त्याच्यात पुणे दिलेलं होतं, नाशिक पण दिलेलं होतं, काहीतरी आणखी दिलेलं होतं आणि बहुतेक सोलापूर दिलेलं होतं. सोलापूर वगळायचं होतं. 14 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते. 33चं 3 उत्तर आहे. टिंब ही राज्यातून निर्यात होणारी प्रमुख फळे आहेत. आता आपण लागवड क्षेत्रानुसार आंबा, संत्री असं बघितलं होतं. आता निर्यातीनुसार हे विचारलं गेलेलं आहे. द्राक्षे, केळी, डाळिंब, संत्री, आंबा. पण सेंटेन्स मोगम दिलेलं आहे. हा क्रम आहे का हे नाही दिलेलं. ठीक आहे, सर्वाधिक द्राक्षे का हे माहित नाहीये. हा, पण मग जे मोगम दिलेले आहे तेच मोगम त्याच्यात दिलेले आहे. तर सर्वाधिक प्रमुख फळे कोणती निर्यात होणारी? तर द्राक्षे, केळी, डाळिंब, संत्री, आंबा. काय याच्यामध्ये ऑप्शन मग? 2. जलयुक्त शिवार अभियान 2 कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले?
जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली. वाचतो मी 2-3 लाईन त्याच्यातली. जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबवलेल्या किंवा जलयुक्त शिवार प्रथम टप्प्यामध्ये कार्यक्रम राबवलेल्या पण अजूनही गावांमध्ये पाण्याची गरज असेल तिथे जलसाक्षरतेद्वारे गावातील पाण्याची उपलब्धता आणि कार्यक्षम वापर याकरिता प्रयत्न आणि उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा विकास या गोष्टींसाठी दुसरा टप्पा सुरू आहे. म्हणजे मागे सुटून गेलेली गावं आणि जी होती त्याच्यात अजूनही पाणी टंचाई असेल ती पण गावं त्याच्यामध्ये निवडण्यात आलेली आहेत. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यभर किती हेक्टर जमीन सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे प्रस्तावित आहे? प्रॉबेबिलिटी आहे हा प्रश्न विचारला जाण्याची. जैविक शेती अभियान डॉक्टर पंजाबराव देशमुख 21 पेजवर. सेंद्रिय शेती विषमुक्त शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने समूह आधारित योजना राज्यात राबवली जाते. 19-20 पासून 3 वर्ष लाभ दिला जातो वरच्या परंपरागत कृषी विकास योजनेसाठी. 27-28 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. या दुसऱ्या टप्प्यात 6.61 लाख हेक्टर जमीन शेती खाली आणण्याचे सेंद्रिय शेती खाली आणण्याचे प्रस्तावित आहे. 36 तो 2 उत्तर आहे. 37 पोकरा योजना आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कोणत्या मुख्य उद्देशासाठी राबवली जात आहे? हवामान प्रतिरोधक शेती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी. 37 2. राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये हवामान प्रतिरोधक शेती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. काय लॉंग फॉर्म पोकराचं? क्लायमेट रिसिलियंट. ठीक आहे. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना कोणत्या वर्षापासून राबवण्यात येत आहे? ही पण एक लेटेस्ट योजना आहे. लेटेस्ट म्हणण्यापेक्षा थोडी आणखी महत्वाची वाटणारी योजना आहे. 17-18 पासून सलग 5 वर्षे ही योजना राबवायची आहे. कृषी व अन्न प्रक्रिया योजना कृषी उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे योजनेचा उद्देश आहे. अडोतीसचं काय उत्तर आहे? 2. महाराष्ट्रातील हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण कोणत्या कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे? शेवटचा पॅराग्राफ त्याच्यामध्ये 22 ते 27. भारत हा हळदीचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. राज्यात हळद पिकाखालील क्षेत्र देशाच्या हळद पिकाखालील क्षेत्राच्या सुमारे 25% आहे. 1/4 लागवड हळदीची महाराष्ट्रात होते असा आकडा त्याच्यात दिसतोय. हळदीचे उत्पादन, प्रक्रिया, विपणन आणि निर्यात या सगळ्यांसाठी 2022 ते 2027 असं धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. जे अंडरलाईन केलं ते फक्त वाचूया सगळं वाचण्यापेक्षा. 2007-8 पासून राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आलेली आहे. तिला रफ्तार आणि नंतर कॅफेटेरिया नाव देण्यात आलेलं. त्याच्यामध्ये 20% निधी हा राष्ट्रीय प्राधान्याच्या विशेष उपयोजनांसाठी खर्च होतो. प्रति थेंब अधिक पीक याच्या ही 2015-16 पासून सुरू झालेली योजना आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% अनुदान दिलं जातं. इतरांसाठी 45% अनुदान दिलं जातं.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान 14-15 पासून सुरू करण्यात आलेलं आहे. कृषी अवजारे खरेदी करणे आणि त्या संबंधित बँका स्थापन करणे. बँका म्हणजे पैसे देणारे नाहीत, अवजारे पुरवणाऱ्या. 32 मृदा आरोग्य चाचणी प्रयोगशाळा राज्यामध्ये 3 वर्षातून एकदा आरोग्य कार्ड दिलं जातं. परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये 20 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचा गट तयार केला जातो. 2021 पासून अहिल्या देवी होळकर रोपवाटिका योजना राबवण्यात येत आहे आणि 0.40 हेक्टर जमीन पाहिजे आणि पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत पाहिजे. फळबाग योजना सुरू करता येईल. नरेगा योजनेमध्ये 34 जिल्ह्यांमध्ये नरेगा योजनेअंतर्गतच फळबाग लागवड योजना राबवण्यात येते. इतरांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवण्यात येते 16 बारमाही फळ पिकांसाठी. 14 आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबांच्या परसबागेत फळझाडे आणि भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवण्यात येते. द्राक्षे, केळी, डाळिंब, संत्री आणि आंबा ही राज्यातून निर्यात होणारी प्रमुख फळे आहेत. जलयुक्त शिवार अभियान 2 जानेवारी 2023 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान 6.61 लाख हेक्टर जमीन आपल्याला सेंद्रिय शेतीखाली आणायची आहे. 6.61 लाख हेक्टर 6.61 लाख हेक्टर. पोकरा योजना आहे 16 जिल्ह्यांमध्ये राबवली जाते. 17-18 पासून आपण कृषी अन्न प्रक्रिया योजना राबवतो. हळद संशोधन केंद्र आपण हिंगोलीत स्थापन करतोय आणि त्यासाठी धोरण जाहीर केलेलं आहे 2022 ते 2027. पुढचा मुद्दा आहे पशुसंवर्धन. याच्यामध्ये 20वी पशुगणना आणि आता 21वी पशुगणना सुरू होती फेब्रुवारी पर्यंत. कृत्रिम रेतन, राष्ट्रीय गोकुळ अभियान, पशुधन अभियान, पशुधन विमा, पशुधन नियंत्रण, गोवंश सेवा केंद्र योजना, गो सेवा आयोग, पशु स्वास्थ्य, महामेश योजना, कुक्कुट विकास आणि पशुपालक शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड. पुढे मत्स्य व्यवसायासाठी पण क्रेडिट कार्ड आहे. अशा योजनांचा आपल्याला इथे उल्लेख करायचा आहे. पशुधन उत्पादनं पण आहेत आणि त्याच्यामध्ये काही क्रमांक आपण वर पण बघितलेले आहे. पशुगणना 2019 नुसार महाराष्ट्रातील एकूण कुक्कुट पक्ष्यांची संख्या किती आहे? बघू आपण किती कोंबड्या आहेत. 60.43 कोटी कुक्कुटादी पक्षी आहेत. राज्य देशात याबाबत 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजे 11.5 कोटी पैकी 8 कोटी जर नॉन व्हेज खात असतील तर प्रत्येकाला एक कोंबडी आहे. 7.43 कोटी कुक्कुटादी पक्षी. 21वी पशुगणना काय 40चं काय उत्तर आहे? 7.43 कोटी. 21वी पशुगणना 2024 कोणत्या कालावधीत राबवली जात आहे? आणि ती रात्री झाली पण असेल. आता फेब्रुवारी 2025 पर्यंत ती चालणार होती. 2 उत्तर असावं तिचं. नोव्हेंबर 2024, 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 21वी पशुगणना सुरू होती. ही पशुगणना शीघ्रतेने आणि विश्वासार्ह होण्यासाठी मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन पद्धतीने केली जात होती. भटकी कुत्री, भटक्या गायी यासह प्रथमच भटक्या पशुपालक समुदायाची पण माहिती गोळा केली जात आहे. 42वा प्रश्न. पशुगणना 2019 नुसार महाराष्ट्रातील पशुधनाच्या संख्येनुसार राज्याचा देशात कोणता क्रमांक आहे? करेक्ट. आणि कुक्कुट आदी पक्षी ऍड केले तर 5वा आहे. राष्ट्रीय गोकुळ अभियानाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे गोकुळ अभियानावर. हे अभियान 14-15 पासून सुरू आहे. या अंतर्गत उच्च अनुवांशिक गुणवत्तेचे वळू वाटप केले जातात. याचा मुख्य उद्देश मेंढी पालनाला चालना देणे आहे. दुग्ध उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे याचे उद्दिष्ट आहे. मेंढी असेल त्याच्यामध्ये. तिसरा ऑप्शन ऑड आउट आहे.
गोकुळ अभियान वाचूया आपण. 14-15 पासून पशूंच्या प्रजाती सुधारण्यासाठी आणि दुग्ध उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी आणि रोगमुक्त उच्च अनुवंशिक गुणवत्तेचे वळू वाटप करण्यासाठी सगळंच आहे त्याच्यामध्ये. राष्ट्रीय गोकुळ अभियान राबवले जात आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान हे टिंबटिंब पासून सुधारित आणि पुनर्रचित करण्यात आलेले आहेत. आपण वाचूया राष्ट्रीय पशुधन. बरोबर. 14-15 पासून योजना राबवली जाते. मेंढ्या, शेळी, कुक्कुट, डुक्कर, पशुधन विमा, पशुखाद्य, वैरण विकास, कौशल्य विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि पशुसंवर्धन विस्तार कार्य या संबंधित विविध योजना एकत्रित करून आपण राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केलेलं होतं. 21-22 पासून त्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. सुधारित अभियानाचे उद्दिष्ट वरच्या सोबतच रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रति पशु उत्पादकता वाढवणे, असंघटित क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना विक्रीकरिता संघटित क्षेत्राशी जोडणे आहे. याच्यामध्ये 3 उपअभियान आहेत. पशुधन व कुक्कुट प्रजाती विकास, पशुखाद्य व वैरण विकास आणि पुन्हा नाविन्यपूर्ण योजना आणि विस्तार आणि संशोधनाला पण तिसरा एक फॅक्टर आहे. जसं राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये 3 फॅक्टर आहेत तसेच 3 फॅक्टर याच्यात पण आहेत. 44चं 2 उत्तरे बरोबर ना. 21-22. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत नोव्हेंबर 2024 पर्यंत 100 लाभार्थ्यांना 17.72 कोटी अनुदान वितरित करण्यात आले. सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत 200 पेक्षा जास्त पशुधन असलेल्या गोशाळांसाठी 25 लाख रुपये अनुदान दिले जाते. 17.72 कोटी 100 लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले होते. तर हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान होतं सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र. इथेच आहे बाजूला. 200 पेक्षा जास्त पशुधन असलेल्या गोशाळांसाठी 25 लाख रुपये अनुदान दिले जाते. ठीक आहे. आणि छोटी असेल तर 20 आणि आणखी 15, 20, 25 असे स्लॅब्स आहेत त्याच्यामध्ये. सन 23-24 मध्ये महाराष्ट्र राज्याचे दुग्ध उत्पादनात देशात कोणता क्रमांक होता? 5वा. ते आपण वर बघितलेला आहे. वीसवी पशुगणना आपण राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे. 3.31 कोटी पशुधन आपला आहे आणि कुक्कुटादी पक्षी ऍड केले तर 5व्या क्रमांकावर 7.43 कोटी कुक्कुटादी पक्षी आहेत आणि 3.31 कोटी पशुधन आहे. जवळपास दोघे मिळून 10 कोटीच्या आसपास जातात. 21वी पशुगणना फेब्रुवारी 2025 पर्यंत घेण्यात आलेली. भटकी जी काही जनावरं आहेत ती पण त्याच्यामध्ये मोजली जाणार आहेत. 3 ठिकाणी कृत्रिम रेतन प्रयोगशाळा आहेत. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. राष्ट्रीय गोकुळ अभियान 2014-15 पासून सुरू झालेले हा पण प्रश्न विचारला गेलेला आहे. पशुधन अभियान 14-15 आणि ते रिफॉर्म झालेले रिस्ट्रक्चर झालेले 21-22 मध्ये हा पण प्रश्न आपण बघितला मगाशी. पशुधन विमा योजना आणखी एक 14-15 पासून सुरू झालेली. पशुरोग नियंत्रण कार्यक्रम आहे एक. लाळ्या खुरकूत आणि ब्रिसोलॉसिस यासारख्या आजारांवर. गोवंश सेवा केंद्र योजना आपण आता बघितलं. गोशाळांसाठी 15, 20 किंवा 25 लाख रुपये अनुदान दिलं जातं. महामेश योजना त्यातच मेंढ्यांसाठी असणार आहे कारण तिथे आपण गोकुळ अभियानामध्ये तो शब्द वापरला होता. राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि पुणे येथे मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राची स्थापना केलेली आहे. याच्यावर पण प्रश्न डिराईव्ह होऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे मत्स्य व्यवसाय.
आणि शेवटचं आहे वने. ठीक आहे, मग हे प्रकरण संपतं. मत्स्य व्यवसायाचे प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील सागरी मासेमारीसाठी टिंबटिंब चौरस किलोमीटर क्षेत्र उपयुक्त आहे. सागरी किनारा नाही विचारलंय, एरिया विचारलेला आहे. 1.12 लाख चौरस किलोमीटर. सत्तेचाळीस 2 उत्तर आहे. अठ्ठेचाळीस. राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये मासेमारी जेट्टींच्या विकासासाठी काही कंपोनंट आहे का? प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये मच्छीमारांचे कल्याण आणि व्यवस्थापन केले जातं का? RIDF मध्ये 173 मासेमारी केंद्रांचे व्यवस्थापन केलं जातंय का? आणि सागरी मासेमारी केंद्रांमध्ये मच्छीमारांसाठी तंत्रज्ञान पुरवला जातो का? असं जोड्या लावा, तर त्याच्यामध्ये कोणत्या जोड्या योग्य लागलेल्या आहेत असं शोधायचं आपल्याला. पहिलं बघू आपण राष्ट्रीय कृषी विकास योजना, जी मच्छीमारांसाठी वापरली जाते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2016-17 पासून 107 कोटी किमतीच्या 6 मासेमारी जेट्टींचा विकास हाती घेण्यात आलेला आहे. त्यापैकी 2 मासेमारी जेट्टींची कामे पूर्ण झाली असून 2 जेट्टींची कामे प्रगतीपथावर आहेत. म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये मासेमारी जेट्टींचा विकास केला जातो. नंतर आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. 2020 मे पासून 5 वर्षांसाठी ही योजना राबवली जाते. मला वाटतं हा पण प्रश्न विचारला गेलेला. मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता यातील लक्षणीय तफावत दूर करणे. म्हणजे आपली प्रोडक्टिव्हिटी 10 असेल पण आपलं प्रोडक्शन 5च आहे. म्हणजे मासे एवढे आपण मारू शकतो पण एवढंच मारता येतं. मग अडचणी काय आहेत, तर हे मधला गॅप कसा दूर करता येईल, तर ही तफावत दूर करता येईल गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि हंगाम पश्चात आवश्यक असणारी पायाभूत सुविधा, त्याचं व्यवस्थापन, त्याचं आधुनिकीकरण, मूल्य साखळीचं सक्षमीकरण, मच्छीमारांचं कल्याण, काय असेल त्या व्यवसायाचं व्यवस्थापन, आणि ती सगळी फूड सप्लाय चेन ही सगळी डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लागू आहे. तर मच्छीमारांचे कल्याण आणि व्यवस्थापन हा हे वाक्य बरोबर आहे. मच्छीमारांचे कल्याण, व्यवसाय व्यवस्थापन. नंतर एक ग्रामीण पायाभूत सुविधा निधी म्हणजे RIDF. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत 194 कोटी रकमेच्या 14 जेट्टींच्या विकासाचे काम हाती घेण्यात आलेले. वर पण अंडरलाईन करायचं राहिलं. याच्यामध्ये मासेमारी जेट्टींचं काम केलं जातं. ग्रामीण पायाभूत विकास निधीमध्ये 14 जेट्टींच्या विकासाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. इथे दिलेलं आहे 173 मासेमारी केंद्रांचे व्यवस्थापन. ही जोडी चुकलेली आहे. सागरी मासेमारी केंद्रे मच्छीमारांसाठी तंत्रज्ञान पुरवठा करत असते. ते असणार आहे, म्हणजे मोस्टली असू शकणार आहे. तर योग्य जोड्या कोणत्या लागलेल्या आहेत? मग 1 आणि 2च. हा, 1 2च सापडतात. तिसरं चूक म्हणजे चौथं पण चूकच समजायला लागेल. सागरी मासेमारी केंद्र कुठे दिलेलं आहे? मासे उतरवण्यासाठी मासेमारी केंद्र वापरले जातात. तंत्रज्ञान पुरवठ्यासाठी वेगळ्या योजनात असं त्यांना म्हणायचं. ओके, 48 एक उत्तर आहे. महाराष्ट्रात सागरी मासेमारीसाठी 13,700 यांत्रिकी नौका कार्यरत आहेत आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 107 जेट्टींचा विकास करण्यात आलेला आहे. हे बघा, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये 6 मासेमारी जेट्टींचा विकास करायचा आपल्याला, त्यामुळे ते तर चुकलेलं आहे. आणि पहिलं वाक्य काय आहे? 13,700 यांत्रिकी नौका कार्यरत आहेत. हे वरचं 15,000 आहे, ते डॉटचं कॉमा करा. 15,000. 15,323 पैकी 13,700 यांत्रिकी आहेत.
ए बरोबर आहे, बी चूक आहे. या प्रकरणातला शेवटचा मुद्दा वन आहे. याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत. एक आहे वनक्षेत्र, नंतर आहे वनाच्छादन, वृक्षाच्छादन, ठीक आहे, जंगल किती आहेत, झाडांनी किती एरिया व्यापलेला आहे, वन्यजीव राष्ट्रीय उद्याने अभयारण्य, वनग्राम योजना आणखी एक, आणि कांदळवन म्हणजे मॅनग्रुव्ज याच्या संदर्भात काही फॅक्ट्स आहेत, आपण वाचूया. महाराष्ट्र राज्याचे वनाच्छादन 2023 अहवालानुसार टिंब चौरस किलोमीटर असून मागच्या अहवालाच्या तुलनेत टिंब चौरस किलोमीटरने वाढलेले आहे. वनाच्छादन सांगितलंय 50, 858 आहे आणि 60ने वाढलेलं आहे. बरोबर ना? 50चं 2 उत्तर आहे. महाराष्ट्रातील 2022च्या व्याघ्र गणनेनुसार राज्यात वाघांची संख्या 312 आहे. वाचूया आपण. आता 2022च्या अहवालानुसार राज्यात वाघांची संख्या 444 आहे आणि 2018च्या अहवालानुसार 312 आहे. आता अहवाल कोणता विचारलाय? 22. म्हणजे ए विधान चुकलेलं आहे, बरोबर का? 312च्या ऐवजी 444 पाहिजे तिथे. महाराष्ट्राचे एकूण वनक्षेत्र 20.1% असून ते भारताच्या वनक्षेत्राच्या 33% लक्षाच्या तुलनेत कमी आहे. वनाच्छादन 33% निश्चित केले असून त्या तुलनेत राज्याचे वनाच्छादनाचे प्रमाण 16.5% आहे. वनाच्छादनच विचारलंय की वनक्षेत्र तेच आहे ना? वर दिलंय का? वनक्षेत्र दिले, वनाच्छादन नाही. 51चं 2 उत्तर आहे, बरोबर. 52वा प्रश्न. महाराष्ट्राचे वृक्ष आच्छादन योग्य विधान ओळखायचे. वृक्ष आच्छादन 14,500 चौरस किलोमीटर आहे, बरोबर आहे. सापडलंय बघा, हायलाइट केलं आता. आणि याच्या बाबतीत आपण प्रथम क्रमांकावर आहोत, आपण वर बघितलेलं. प्रथम क्रमांकाचे राज्य. संत तुकाराम वनग्राम योजनेत 20,000 गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. किती समित्या स्थापन केल्या? 15,500 गावांमध्ये 11,645. 2 चुकलेले. भारताचा वनस्थिती अहवाल 2023 नुसार राज्याचे वनाच्छादन 45,580 चौरस किलोमीटर आहे. उत्तर सापडलं आपल्याला, तरी पण आपण वाचतोय ते. वनस्थिती अहवालानुसार राज्याचे वनाच्छादन 45,580 आहे. 50, 858 पाहिजे. आणि कांदळवन क्षेत्र म्हणजे मॅनग्रुव्हचं जे एरिया आहे ते 425 आहे का? 315. केलंय हायलाइट, वर वर दिलेलं 315 चौरस किलोमीटर. राज्यातील वन्यजीव संवर्धन क्षेत्राबाबत चुकीचा पर्याय ओळखा. महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. 6 राष्ट्रीय उद्याने. व्याघ्र गणना दर 4 वर्षांनी केली जाते. दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना. 51 अभयारण्ये आहेत, बरोबर आहे. 51 अभयारण्ये. वन विकास महामंडळ व्याघ्र गणना करते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण करत असते. गॉट इट. 8वं प्रकरण. 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आपण, कुठेच जाऊ नका, इथेच थांबा. दीर्घ श्वास घ्या सगळ्यांनी, काल सांगितलं तुम्हाला.
श्वास मी घेतला पाहिजे, मी बोलतोय कंटिन्यू. आठ प्रकरण संपतील आपले, 9 आणि 10 राहील. ब्रेक घेतला की डिस्टर्ब होईल. 2 मिनिटानंतर आपण लगेच कंटिन्यू करू, जेवढं संपेल तेवढं, आणि नंतर आपण 9 आणि 10 ऑनलाईन घेऊ. मी आधी बघतो केवढं येते प्रकरण. 8. बरंच मोठं आहे, थांबूया आपण, मला वाटतं. ठीक आहे, मी ऑनलाईन घेईल तुमचं ऑनलाईन घेईन मी, आणि युट्यूबवर. एक लक्षात आलं का तुमच्या? नऊ छोटं आहे का? 9 घेऊ का मग? तुम्हाला एक लक्षात आलं का? कसं वाचायचं ते कळालं. कदाचित माझी पण गरज नाही आता. बरोबर ना? पण रिवाइज होत आहे. सेमच आहे, 8 आणि 9 समज. थांबूया, मी ऑनलाईन घेतो तुमचं, आणि कारण एंट्री तर व्हायला पाहिजे ना, एवढं बंबार्डमेंट केल्यावर. पण एक शुअर आहे, आणखी 2 रिव्हिजन तुम्ही केल्या मी हायलाइट केलेल्या मुद्द्यांच्या, तर लक्षात राहण्याची प्रॉबॅबिलिटी नक्कीच असेल. काही नाही तर कॉन्फिडेंटली तुम्ही नक्कीच जाल परीक्षेला. 1-2 दिवसानंतर या वीक मध्ये मी अपलोड करेल युट्यूबला. आत्ता जे लेक्चर आज जे रेकॉर्ड केलेले आहेत ते पण मी युट्यूबला टाकणार आहे. ब्राईट माइंड्स अकॅडमी युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला ही बघायला मिळतील. 8 आणि 9 पण एक मोठं 1-1.5 तासाचं लेक्चर होईल, आणि 10वाचं 3-4 तासाचं लेक्चर होणार आहे. पण ते बघितलं की नंतर परत मागे वळून बघण्याची गरज नाही, आणि पेपर 3ची पण तयारी होऊन जाईल. भारताचा नका करू. भारताचा सर्वे करण्यामध्ये खूप त्याच्यातनं इनपुट आउटपुट रेशो तितका नाहीये जितका या अहवालाचा आहे. गॉट इट? चालेल, तर सर्वांना शुभेच्छा. आता परीक्षेनंतरच भेट होईल तुमची. ठीक आहे, आणि भेटू नका, ऑफिसमध्येच भेटा आता तुमच्या. चलो, थँक्यू सो मच.